अधिपती किती वेगळा वाटला ना आज. त्याच्या पर्सनॅलिटीचा हा पैलू आज पहिल्यांदा बघायला मिळाला. बाबा बघा ना, आता अधिपतींचं आणि आईंचं नातं बदलण्याची शक्यता निर्माण झाली. ती दुर्गेश्वरी नतद्रष्टच आहे, पण तिनं हा गोंधळ घातला नसता तर अधिपतीला चारूसाठी स्टँड घेताना बघता आलं नसतं आपल्याला. नाही, पण जे घडलं ते खूप चुकीचं घडलं बाबा. अक्षरा, महत्वाचं हे आहे की अधिपतीला कळलं हे सगळं चुकीचं घडतंय. एक दोन क्षण मला असं वाटलं होतं की भुवनेश्वरीची बहीण आहे म्हणून दुर्गेच्या बाबतीत तो सॉफ्ट होतोय का काय, आणि नेहमीप्रमाणे सगळ्याचा दोष पुन्हा चारूला देतोय का काय. पण त्यानं नाही केलं तसं. अगदी अनपेक्षितपणे त्यानं चारूची बाजू घेतली. बाबा अनपेक्षित नाही, उलट अधिपती कुठली चुकीची गोष्ट असली ना की तिच्या विरोधात स्टँड घेतातच, मग ती चूक कोणाची असो. अधिपती नेहमी चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभे राहतात. आज पहिल्यांदा चारूसाठी स्टँड घेतला त्यानं, आपल्या आईसाठी. एक पायरी त्यानं ओलांडली आज. आता त्यानं दुसरीही ओलांडावी. त्यानं एकदा आई म्हणावं तिला बस. होईल, तेही हळूहळू होईल बाबा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, अधिपतींना वेळ दिला की ते स्वतः तिथे पोहोचतील. आणि शेवटी घर आहे म्हटल्यावर काही ना काहीतरी होतच राहणार. पण महत्वाचं हे की अधिपतींना खऱ्या खोट्याची चांगली जाण आहे. केवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो ना. इतके दिवस तो फक्त भुवनेश्वरीची बाजू घेऊन बोलायचा, आज चारूच्या बाजूने बोलला तर केवढं समाधान वाटतंय. मी तेच म्हणते बाबा, अधिपतींना हळूहळू कळेल आई कशा आहेत, आणि मग त्यांच्यातलं नातं फुलत जाईल. शेवटी रक्ताचं नातं ना बाबा. असे किती दिवस एकमेकांपासून दूर राहतील. खरं आहे तुझं. अक्षरा बाळा, मी खूप आतुरतेनं वाट बघतोय त्या दिवसाची, ज्या दिवशी हा मुलगा तिला आई म्हणून हाक मारेल. आज हे झालंय ना बाबा, उद्या ते पण होईल. नक्की घड. आज नेमके घटस्थापनेच्या दिवशी देवी समोर हे सगळं हे असं घडलं याचं वाईट वाटलं मला. पण आता वाटतंय की देवीच्या मनात काहीतरी वेगळं आहे. आज एक चांगला संकेत दिलाय तिनं. पण त्या कुठल्या तर बाईसाठी मावशीला असं बोलताना कसं काय वाटलं नाही ग त्याला? काय? कुठली तरी बाई? चंचे, अक्कल आहे का तुला? या घराच्या मालकीन बाई आहेत. या घराची खरी लक्ष्मी आहेत त्या. दुर्गे, तुला एक सांगून ठेवते. बघायची खीर तर त्या चारूबाईंनी ठेवली नव्हती ना. बघ तर या घरात काय बी न्यायच उरला नाही. मग जा घराबाहेर. म्हणजे तू बी त्यांची बाजू घ्यायली बघा. मी त्यांची बाजू घेत नाही आहे. मी सत्याचं तेच बोलतेय. आणि सत्य हेच आहे, दुर्गीनं चारुलताबाईंवर हात उचलून मोठी चुकी केली आहे, आणि त्या चुकीची माफी मागावीच लागेल तिला. मी माफी नाही मागणार. दुर्गे, अगं तू काय बोलतेस, काय करतेस याचा जरा जरी विचार कर. अगं स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतेस वे ग. हे बघा ती, म्या माझ्या पायावर धोंडा बिंडा काही बी मारून घेतलेला नाही. अगं म्या बी या घरासाठी लय काय काय केलंय. माझा बी हक्क हाय या घरावर. तुझा कसला हक्क ग? तू काय केलंस या घरासाठी? काय केलं? लय काय काय केलं का म्या या घरासाठी? मग त्यातली एक गोष्ट तरी सांग बरं. ते हे ते ते हा सांग सांग. अगं ते काय काय सांग सांग. हे बघ ते तू का नाही मध्ये मध्ये बोलू नकस. तू मध्ये मध्ये बोलायलास म्हणताना सुचना झालंय मला काय बी. काय केलं असेल तर सुचेल ना व. आडग्यावानी राहिलीस, गिळायला मिळालं ते गिळलंस, आणि आजगरावानी पडून राहिलीस घरात, आणि वर तोंड करून बोलतेस वय ग मी घरासाठी लय सोसले म्हणून. अगं ह्यो तुझा शानपणा आहे ना व, त्यो जरा बंद कर. अगं आत्ते म्या हे समजा असं का वागायल्या तुला कळतंय का? अगं तुझ्या ध्यानात कसं येणं झालंय? हे बघ, ताई या घरातनं जशी गेली का नाही, तशी ती बाई या घरात आली. आणि ती बाई आल्यापासून मुळू मुळू समद्याशी बोलती काय, समद्यांवर भुरळ काय पाडायल्या, समद्याच्या डोसक्यावर काय बसायल्या. अगं आत्ते ती का नाही या घराची समधी सत्ता हातात घ्यायल्या. म्हणून मला भ्या वाटायला की ताईचं कसं होणार. अगं ते मी ताईच्या काळजीपोटी बोलायली समजा. आता
भुवीची काळजी तू करणार वय? भुवी सक्षम आहे स्वतःची काळजी घ्याया. अगं जिनं एवढा मोठा डोलारा उभा केला तिची काळजी तू करणार वय ग? आता आमचं जाऊ दे पण देवाला तरी घाबर. तो बघतोय. अगं देवीच्या दिवशी घरच्या लक्ष्मीचाच वाभाडे काढलेस का ग? इथं केलेलं इथंच भोगावं लागतंय हे ध्यानात ठेव. ए आजी चंचे तू गप्प बस. दोन मोठी माणसं बोलत असताना लहानांनी बोलायचं नसतं एवढी सुद्धा अक्कल नाही का ग? हेच संस्कार केले का ग तुझ्या आयुष्यानं? हा हे आते तू माझे संस्कार काढायले असवे. होय. जे मुळातच नाही ते खोडात कसं येणार? एक लक्षात ठेव दुर्गे, अधिपतीला राग येईल असं काय बी करू नकस आणि तसं काय बी वागू नकस.